शील संघाचे ओपनर जोरी मैदानात गेलेले. तो देखना लगभग यहाँ पर अंपायर डिसीजन यहाँ पर दिया जाएगा. स्ट्राइक पर बल्लेबाज संदीप, नॉन स्ट्राइक पर सचिन, स्ट्राइक पर सचिन, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है किशोर. तो काफी अच्छी बल्लेबाजी की अभी तक हमने देखा है. उसका स्कोर काफी मैन ऑफ द पर मैच दे चुके हैं. देखेंगे दोनों ऑफ द मैच यहाँ पर अंपायर कैलाशपुर जी का इशारा मैच चलो. इतना लगभग बार करने की कोशिश कर रहे थे लेकिन काफी नीचे लेती हुई गेंद थी. बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और पहली नेगेटिव गेंद की समाप्ति होती हुई यहाँ पर आज का न्यूदार जो शतक फेंका है यही गेंदबाज है जयेश पाटिल. तो देखना है लगभग और ये पहली सफलता नीलजय संघा. तो देखना है नीलजय के तरफ से जो पहली जयेश ने मेडन ओवर का शतक जो फेंका है और यहाँ पर दूसरी गेंद पर विकेट निकली. पहली गेंद नेगेटिव डाली थी और यहाँ पर किशोरपुर जी का समाधान आते हुए मैदान के ऊपर. तो देखना है लगभग नए बल्लेबाज दिनेश. तो दिनेश काटे, नए बल्लेबाज दिनेश काटे, वन डाउन के खिलाड़ी. तो देखना है लगभग विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपये का इनाम विलास पाटिल और सीताराम पाटिल की तरफ से. तो देखना है जयेश को काफी मौका है. तो देखना है मारने की कोशिश की थी लेकिन पूरी तरह से बीट हुए बल्लेबाज दिनेश काटे और ये तीसरी नेगेटिव गेंद की समाप्ति यहाँ पर होती हुई. और देखना सेमीफाइनल का मुकाबला और 3 गेंद यहाँ पर डाट निकाली है और देखना यहाँ पर अरे आउट और ये आउट. डीजे बजा. स्कूल ने बोलो तो इला नेगेटिव गेंद की समाप्ति यहाँ पर होती है. और देखना सेमीफाइनल का मुकाबला 3 गेंद यहाँ पर डाक निकाली और देखना दिनेश काटे एक बॉल बीट हो चुके. दूसरी गेंद पर यहाँ पर संदीप, नए बल्लेबाज संदीप हमारे काफी करीब खेले हुए नजर आते थे. संदीप हम एक साथ में खेले हुए काफी मैचेस खेले हुए शील टीम के साथ में. तो देखेंगे संदीप आप आए हैं बल्लेबाजी के लिए. पर गेंदबाज जयेश पाटिल जिन्होंने अभी तक 4 गेंद फेंकी है और 2 सफलता हासिल की, कोई रन नहीं. तो देखना है अगर सर 2 गेंद पर अगर एक भी रन नहीं देंगे तो किस तरह की यहाँ पर किशोरपुर जी यहाँ. तो देखना है लगभग यहाँ पर अंपायर को पार करते हुए जयेश पाटिल और ये अच्छी गेंद थी शायद लेग बाय के रूप में यहाँ पर कैलाशपुर जी ने इशारा किया लेग बाय. तो देखेंगे आखिरी गेंद 5 गेंद में केवल 1 रन, वो भी शायद लेग बाय. अभी तक खाता नहीं खोला लेकिन खाता खोला है तो टीम का. तो अभी तक मैडम ओवर फेंकने का यहाँ पर जयेश पाटिल को काफी मौका है. शायद ब्रिज चालू ना देखने लगा और हमारे बाउंड्री लाइन के करीब थे और ये गेंद को कोई नहीं रोकेगा. और ये 4 रनों से खाता खोला. टीम का स्कोर 2 विकेट पर 5 रन 1 ओवर की समाप्ति पर. और ये गेंद को कोई नहीं रोकेगा.
देवानंद देवानंद पाटिल। तो देखा आपने एक फिल्म के देखा है, मशहूर था जो देवानंद। तो ये बात देखेंगे देवानंद, देखना है कट और आउट, काफी अच्छा कट यहाँ पर लिया रवि ने दूसरा कट यहाँ पर लिया है। काफी छुट्टे छुट्टे गेंद को जिस तरह फुटबॉल की तरह उसको प्लेस किया और आखिर तक उस कैच को लिया और ये 5वें रन पर ये तीसरी सफलता देवानंद पाटिल। पहले ही गेंद पर काफ़ी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं नीलेश, शायद नीलजेश टीम। तो नीलजेश टीम के खिलाड़ी महेंद्र थे, जो बालाराम थे और सोमान थे, बबन थे, लेकिन ये कोई खिलाड़ी इस टीम में नहीं दिखाई दे रहे, क्योंकि मेरे ख्याल से लगता है दूसरी टीम रहेगी, शायद नहीं तो शायद देखेंगे खेल छोड़ दिया है। तो देखना है लगभग का देवानंद की अगली गेंद का सामना करें नए बल्लेबाज। 3 हैट्रिक के लिए 1000 रुपये का इनाम है विलास पाटिल सीताराम पाटिल के तौर से। देखना है बल्लेबाज, नया बल्लेबाज आए हैं तकदीर अलीमकर। तो देखना है ये पर काफी हावी हो चुके नीलजास टीम इस शील टीम के ऊपर। देखेंगे इस गेंद को नहीं रोकेंगे, बॉल बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। बजाओ डीजे। तो शायद टीम का स्कोर बढ़ता हुआ 9 रन। 3 खिलाड़ी यहाँ पर आउट हो चुके हैं शायद शील टीम के। और देव आनंद की गेंद पर लेग के दिशा में फूल किया, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। दूसरी गेंद पर, पहली गेंद पर सफलता हासिल की थी, लेकिन दूसरे गेंद पे ही यहाँ पर बल्लेबाज ने 4 रनों के लिए गेंद को भेजे। देखना है इस बल्लेबाज के, और यहाँ पर अपील जरूर किया था और यहाँ पर जोर से अपील किए थे, लेकिन यहाँ पर अंपायर डिसीजन सचिन करू, कैलाश पोरजी दोनों यहाँ पर निर्णय लेते हुए शायद आपको अगर रहेंगे तो यहाँ पर जरूर मिलेगा, इंतजार करो। जवा काढायची बाहेर तिची चमचम। और ये चौथी सफलता, लगभग 2 अंपायर ने यहाँ पर डिसीजन किया और इस बल्लेबाज को आउट करार किया। तो शायद नए बल्लेबाज सुगंध आलिमकर। तो देखेंगे गेंदबाजी काफ़ी अच्छी होती हुई नीलजास टीम के ओर से एक ज़बरदस्त गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अभी तक 4 विकेट यहाँ पर ले चुके हैं, केवल रन बने हैं 9, केवल 9 रन पर 4 विकेट यहाँ पर हासिल कर चुके। तो देखेंगे अगली गेंद का सामना करें नलेबाज, और मारने की कोशिश की थी, यहाँ पर अंपायर डिसीजन वाइड करार किया। 10 रन बन चुके हैं। तो देखना धीरे धीरे 1 रन में यहाँ पर वाहिद के रूट से तरफ से 1 रन में बढ़ोतरी हो चुके हैं और 10 रन बन चुके हैं।
तो शील्ड टीम ने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी, वो बल्लेबाजी कहाँ गई देखना है लगभग अंपायर के करीब आई थी गेंद, लेकिन बीट हो चुके और बॉल बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। टीम का स्कोर बढ़ता हुआ 14। तो 5वीं गेंद का सामना करेंगे बल्लेबाज सुगंधम अलीमकर। तो शायद देखना है 14 रन बन चुके, धीरे धीरे अपने टीम का स्कोर बढ़ते हुए देखेंगे। बॉल बाउंड्री लाइन की तरफ आ चुके, फील्डिंग काफी अच्छी फील्डिंग यहाँ पर सोमनाथ पाटिल, जबरदस्त फील्डिंग। और शायद अगर उस हाथ नहीं डालते ना यहाँ पर तो बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाता था। टीम 2 रन यहाँ पर जरूर बचाए सोमनाथ पाटिल ने, और टीम का स्कोर बढ़ता हुआ 4 विकेट के उसका पर 16। 5 गेंद का सामना करें, आखिरी गेंद का सामना करेंगे बल्लेबाज। देखेंगे यहाँ पर अंपायर डिसीजन और आउट, क्लीन बोल्ड हो चुके। ये 5वीं सफलता 16 के ऊपर। बजाओ डीजे। सुंदर ना सुंदर आलिमकर और गेंदबाज श्रीराम पाटिल जो नीलजा के कुंदन थे, काफ़ी एक्सप्रेस गेंदबाज थे, काफ़ी अच्छे गेंदबाज थे। हम हमेशा देखते थे ओपनिंग की गेंदबाजी करते थे, काफ़ी एक्सप्रेस गेंदबाज था, मास्टर गेंदबाज जैसे कहा जाएगा कुंदन। और देखेंगे श्रीराम किशोर, ट्राइक पर किशोर, देखना है फील्डर मौजूद, अरे आउट। और ये सही सफलता, पूरी तरह से यहाँ पर इस टीम को बांध के रखा है नीलजा टीम ने। काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, 2 मैच में इतना रन बनाए शायद, और ये रन कहाँ गए डीजे बजाओ। विनोद भोईर, नए बल्लेबाज विनोद भोईर गेंदबाजी करते हुए नजर आए। फिर श्रीराम पाटिल नीलजा की ओर से हैट्रिक के लिए 1000 यहाँ पर इनाम है, लेकिन देखेंगे कट करने की कोशिश की थी, लेकिन कोई बल्ले का संपर्क नहीं हुआ। यहाँ पर केवल 16 पर यहाँ पर 6 विकेट गए, और तीसरी ओवर चालू है यहाँ पर। तो पूरी तरह से शील्ड टीम को यहाँ पर कॉमर्स रखा है। तो देखेंगे पुल किया, लेग के दिशा में फील्डर मौजूद है, 1 रन से नहीं रोकेंगे, और 1 रन से टीम का स्कोर पहुंचा हुआ 17 रन।
गेल श्रीराम अच्छी गेंद शायद पास आते हैं और गेंद को लूज छोड़ते हैं काफी देखेंगे आम पर तो यहाँ पर देखेंगे दूसरे रन के लिए पलट चुके 2 रन तो ले चुके दूसरे रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 19 रन बन चुके हैं धीरे धीरे 30 रन तो यहाँ पर बनाने चाहिए शायद 30 रन आप बनाते तो आपकी गेंदबाजी काफ़ी अच्छी गेंदबाज है शील टीम के मैंने तो देखा शील टीम में काफ़ी दिनेश काटे बीटे काफ़ी अच्छी गेंदबाजी करते हैं अच्छी गेंदबाजी क्योंकि मुकाबला ज़बरदस्त देखने को मिलेगा अगर 30 रन यहाँ पर बनते हैं ना तो एक जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा देखो शायद एक पूरी तरह से लूज गेंद फेंकते लेकिन बल्लेबाज शायद किस गेंद को देखते नहीं अगर देख के तो मारेंगे तो लेग के दिशा में फुल कर सकते हैं गेंद को 6 रन के लिए गेंदबाज जा सकती है लेकिन देखो यहाँ पर गेंदबाज श्रीनाथ पाटिल कितना ऊंचाई से गेंदबाजी करते श्रीराम और देखना है फूल की थी गेंद लेकिन खाली क्षेत्र में कोई फील्डर नहीं यहाँ पर मौजूद और दूसरे रन के लिए पलट चुके थे लेकिन देखना है यहाँ पर अगर गेंद फेंकते थे तो यहाँ पर आउट हो सकता था बल्लेबाज तो शायद सोमनाथ पाटिल शायद आखिरी ओवर लेके आ चुके हैं नीलजा टीम के ओर से तो देखेंगे 20 रन यहाँ पर बन चुके हैं 6 सफलता यहाँ पर हासिल कर चुके हैं नीलजा टीम ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की है लेकिन शील टीम के ऊपर भी काफ़ी अच्छी गेंदबाजी है क्योंकि ये मुकाबला एक ज़बरदस्त मुकाबला मिलेगा दर्शकों को देखने के लिए तो देखना है लगभग का श्रीराम शायद एक रन के लिए नहीं रोकेंगे देखना है शायद 1 रन तक टीम का स्कोर बढ़ता है 21 रन बन चुके धीरे धीरे केवल अभी तक 30 रन अगर यहाँ पर बनाते मैंने पहले ही कहा 30 रन बनाएंगे तो एक मुकाबला ज़बरदस्त मुकाबला अपने को देखने का मिलेगा यहाँ पर और क्लीन बॉल ये 7वीं सफलता सोमनाथ ने अगली मैच शायद पिछले मैच में उन्होंने मैन ऑफ द मैच लिया था वही सोमनाथ अब यहाँ पर दूसरी गेंद पर विकेट निकाले और 7वीं विकेट यहाँ पर गिर चुके केवल रन वहीं पे रुका हुआ विनोद या दरम्यान आपण मगाशी ज्यांचा उल्लेख करत होतो निळजे संघ खेळतोय निळजे गावाला क्रिकेटची फार मोठी परंपरा आहे जवळजवळ 57-58 वर्ष झाली मकर संक्रांत चषक सुरू आहे आणि या गावात क्रिकेटची खरं तर बीजे ज्यांनी रोवली असे जे हनुमान क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष माजी सरपंच निळजे गावचे आदरणीय गिरीधरदादा पाटील यांचं आगमन होते त्यांच्या समेत जितू पाटील यांचंही या ठिकाणी आगमन होते त्यांचं भावी नगरसेवक चषक 2025 मध्ये आम्ही स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचे शायद विकेट की गेंद भी समाप्ति हो चुके यहाँ पर और केवल 3 गेंद बची है आखिरी ओवर और 3 गेंद यहाँ पर बचे हुए केवल रन वहीं पे रुका हुआ और अच्छी गेंद थी शायद मारना चाहते थे लेकिन बीट हो चुके बैट पे लग के वहीं पे गेंद रुकी क्रीज पे लेकिन 1 रन यहाँ पर जरूर लिया धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 22 रन बन चुके शायद आखिरी ओवर के 2 गेंद बचे हैं सोमनाथ काफ़ी अच्छी गेंदबाजी करते हुए क्योंकि अगली मैच उन्होंने मैन ऑफ द मैच लिया था वही गेंदबाज
और ये अच्छी गेंद थी, लेकिन फूल का क्षेत्र में खुद फील्ड करना चाहते थे, लेकिन गेंद उनके कब्जे में नहीं, शायद बाहर गई थी। देखना है एक 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 24 रन बन चुके धीरे धीरे। तो आखिरी गेंद ए स्टार कितना देते हैं देखना है इसको, इस गेंद पे कितने रन आते हैं, 4 या 2 या 3 या 6, शायद देखना है। अगर 6 रन आएंगे तो और मैंने पहले ही किया था 6 रन आएंगे तो 30 बन गए, जो हमारा शब्द था या फिर पूरा हो चुका है। और हमारे अगली कॉमेडी करेंगे हमारे मित्र विनोद पाटिल। तर ज्यांचं नुकतंच आगमन झालं आहे व्यासपीठावरती असे निळजे गावचे आणबान शान आदरणीय गिरीधरदादा पाटील यांना आपण सन्मानित करतोय आणि चंद्रकांतजी मुकादम यांना विनंती करेन आपण गिरीधरदादा पाटील यांना सन्मानित करायचं आहे। जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर निळजे गावचे माजी सरपंच आणि मकर संक्रांत चषकमध्ये ज्यांची फार मोठी भूमिका असते, असे क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे गिरीधरदादा पाटील, जे खरं तर मुंबईला गेले होते काही कामानिमित्त बायकाळ्याला, तिकडनं येताना त्यांच्या लक्षात आलं की इथे आपला संघ खेळतोय सेमीफायनलमध्ये आणि त्यांनी इथे ही व्हिजिट दिलेली आहे, त्याचबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर वैभव पाटील मांगरूळचे या ठिकाणी आहेत, तर वैभव पाटील मांगरूळ यांना आपण सन्मानित करणार आहोत। तर या आपण रोशन आपणही सन्मान करा, तर दादा करा आपण। चंद्रकांत दादा तिथे आहेत, या किशोर फोरचे आपण देखील या, राहू दे आज करून घेऊ, उद्या मग आपला लोड कमी होईल। यानंतर वैभव पाटील मांगरूळचे या आपण, या वैभव, काय लाजू नका, काय नाही, सत्कार आहे। रेग्युलर संघाचा प्रत्येक सामना बघण्यासाठी वैभव हे नेहमीच उपस्थित असतात, त्यांना आपण सन्मानित करतोय। मांगरूळ गावचे आहेत, तर भोपर गावचे गणेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत, विनंती करेन गणेश पाटील यांना आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत आहे। यानंतर जितू पाटील यांना विनंती करेन आपण देखील या, आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल। तर गणेश पाटील यांचे आपण स्वागत करूया आणि वया मैदानाकडे जिथे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे, 31 धावा करायचे आहेत। वया मैदानाकडे टार्गेट 31 धावांचं ठेवण्यात आलेलं आहे। जबरदस्त बॉलिंग आपण बघितली या मैदानावरती, जुनं गाणं आहे, यामध्ये पूर्वी रेग्युलरच्या माध्यमातून हे सगळे जे 40+ खेळतात हे देखील होते। आणि काय गाणे आहे का, तर या गाण्याची जी चाल आहे, सगळ्यात पहिले जे गाणं आलं क्रिकेटवरचं ते रायगड जिल्ह्यातून आलं, एकनाथ माळी यांनी ते गाणं गायलं होतं। रायगड ठाण्यात ते फेमस झाला, त्यामध्ये अनेक लेजंड क्रिकेटरची नावं आपण ऐकली। ठाण्यामधून प्रमोद म्हात्रे यांचं नाव होतं आणि
कोणते काय प्रतीक भाऊ तेव्हा हे त्या काळी खरं 7वी 8वीला होते बघा. नवनाथ साळुंखेंना बरोबर माहिती आहे सगळ्यांची वय मैदानाकडे 31 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर हरीश आणि श्रीराम. पहिलाच बॉल कट करायचा होता, स्टिअर करायचं होतं, गॅपमध्ये खेळायचं होतं, डॉट बॉल. बॉलिंग मार्क सुगंध अलिमकर. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात करून दिली होती या ओपनिंग पेअरने. टार्गेट फार मोठं नाही आहे पण गोलंदाजी चांगली शेलची, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. स्वीप केलंय, फक्त दिशा दिली आहे. टायमिंग काय जबरदस्त. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, चौकार. आणि मागचा सामना या दोघांनी 7 बॉलमध्ये चेस करून दिल्या होत्या 18 धावा. आता मात्र टार्गेट थोडंसं जास्त आहे, 31 धावा विजयासाठी हव्यात आणि सुरुवात चौकारने झालेली आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना उपांत्य फेरी आहे, बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. बॅटची एज लागून चेंडू गेला गलीच्या दिशेने. या दरम्यान आपण बघता सिंगलने स्ट्राईक रोटेट करताय. स्ट्राईकवरती येतात हरीश. धावसंख्या धावफल कधी 5. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या एकूण 8 संघ खेळताना दिसतील आणि 8 मॅचेस उद्या असतील. लॉफ्ट केलाय, जेल होईल का प्रश्न आहे. जजमेंट तिथे झालं नाही. फिल्डर खूप आतमध्ये होते, मागे जाता आलं नाही. आणि बघा हा चेंडू सीमारेषेजवळ गेलाय पण या दरम्यान काय घडलं, 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झाली ते 8. 40 कुणाची कधी ओलांडलेली आहे तुमच्या लक्षात कधी येतं, जेव्हा तो खेळायला येतो. बऱ्याचदा आपल्याला वय माहिती नसतं पण काही नवीन खेळाडू येतात आणि काही तर असे आहेत की त्यांनी 50 ओलांडलेली आहे. पण आज मैदानावरती खूप जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 8 झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. टार्गेट 31 धावांचं आहे. का तर बॅटिंगमध्ये निराशा झाली. जी बॅटिंग करत राहा मागच्या मॅचमध्ये जबरदस्त आपण पाहिली, सगळ्यात मोठी धावसंख्या उभी केली होती. बॅटची एज कॉट बिहाइंड. पहिला गडी बाद होतोय जी हनुमान निर्जय संघाचा श्रीराम पाटीलच्या रूपाने. न्यू बॅटर मैदानावरती देवानंद पाटील येत असताना पंचांकडे गाडी घेत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज 1 डाऊनला येत आहेत. लवकर यावं लागलं कारण की श्रीराम परतले, कट करायचं होतं. बॅटची एज लागली यष्टांच्या मागे, सहजतेने आज झेल टिपला गेला आणि धक्का लागला 8 वरती. पहिला सुगंध ऑल ऑफ केलाय. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला काढलेले आहे. फिल्डर येतात लॉंग ऑफवरनं. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ती म्हणजे 10 धावा झालेल्या आहेत. 21 धावांची अजूनही गरज आहे आणि 21 धावा करण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत 18. रिक्वायर्ड रेट 7.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतात. फार जास्त बर्डन नाही आहे, फार जास्त मोठं टार्गेट नाही आहे. पण बघूया 21 धावांचं संरक्षण करण्यासाठी शिवसंघ काय करतोय. माहिती आहे बॅटिंगमध्ये निराशा झालेली आहे. या बॅटिंगने आज प्रचंड धावा केल्या मैदानावरती पण या महत्त्वाच्या मॅचमध्ये निर्जय संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः शांत ठेवलं शिवच्या या फलंदाजांना आणि फक्त 30 या धावसंख्येवरती रोखलं. आता या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता विजयासाठी त्यांना इथून हव्यात 21 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर तयार दिनेश काटे. दबाव जरूर आहे, धावा कमी आहेत. एक चेंडू या ठिकाणी मोजून मापून टाकावं लागेल. स्लाइस करतायत आणि फसलेले आहेत. ताकद नव्हती, फक्त हलक्या हाताने खेळले होते आणि
अशा प्रकारे या दुसरा धक्का दोन्ही ओपनर आता मात्र डगआउटच्या दिशेने. छोटंसं टार्गेट आहे आणि आपण नेहमी बघत असतो की बऱ्याचदा लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. छोटंसं लक्ष मनामध्ये इनसिक्युरिटी निर्माण करत असतं. इथे आपण बघतात हरेश बाद झाला आहे. बॅकवर्ड पॉईंटला झेल टिपला गेला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जास्त ताकद लावली नव्हती. फक्त तंत्राच्या साहाय्याने गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला होता. पण तिथे फिल्डर तैनात होते. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. अभिजित पाटील चौथ्या क्रमांकावरती आल्यानंतर देवानंद चर्चा करतायत. माहिती आहे क्रिकेट आहे, काही घडू शकतं, त्यामुळे कुठलाही सामना आपण सहजतेने घ्यायला नको आहे हे त्यांना सांगतायत. कारण की 31चं टार्गेट जरूर आहे, पण समोर शील संघ आहे. इथून जर गोलंदाजी चांगली झाली, या षटकामध्ये कमी धावा आल्या तर पुढच्या ओव्हरमध्ये एक रिक्वायर्ड वाढू शकतो आणि रिक्वायर्ड वाढला की दबाव हा आपोआपच वाढतो. ओ शॉट ऑफ लेंथ अभिजितने पाठवलाय मिड विकेटच्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती बघतो आपण 16 धावा. निम्मी धावसंख्या आणखीन 1-2 हिट आले तरी मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवतील शिळचे फलंदाज. निळजेचे फलंदाज माफ करा. आज चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे. सुपर फिल्डिंगचा दर्जा आपण पहिल्या मॅचपासून बघतोय. शिळ संघाचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण दाखवलेलं आहे या सगळ्यांनी. धावसंख्या धावफलकावरती झाली ती आपण बघतोय. एकूण 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 14ची गरज आहे. 15 चेंडू 14ची गरज आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी होताना बघतात, कारण दोन्ही बॅट्समन आपण बघतात, एक लेफ्टी आहे एक रायटी आहे. देवानंदसाठी एक फिल्डर आता मात्र शॉर्ट कव्हरला तैनात करण्यात आला आहे आणि वाईडिश लॉंग ऑनवरनं एक फिल्डर मिड विकेटला सरकवलेला आहे. हलक्या हाताने चिप करतायत. माहिती आहे फिल्डर मागे आहेत. दुसऱ्या धावेसाठी अभिजित आले होते, नकार दिला देवानंदे. गुड डिसिजन. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतात ती एकूण 18च्या घरामध्ये. अजूनही 13 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक, 13ची गरज. आणि बघा सीताराम दादा स्कोरिंग करतायत. त्यांना म्हटलं मी कॉमेंट्री करा एक मॅच. तुमच्या दोघांमध्ये जुगलबंदी होऊ द्या, जुन्या आठवणी ताज्या झाल्या असत्या. ड्राईव्ह करतात ऑन साईडला अलग द ग्राउंड. चेंडू आलाय मागे. फिल्डर लॉंग ऑनवरनं फार वेगाने आले ते. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 19 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी आता 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. सामना एकतर्फी झाला. मागचे 2 ते 3 सामने आपण बघितले वन साइडेड झाले. थोडीशी निराशा झाली. मॅच रंगल्या की प्रेक्षकांनाही मजा येते, आम्हा समालोचकांनाही ती मॅच रंगवताना एक वेगळी मजा मिळते. पण शेवटी नाईलाज आहे. शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. एखादा संघ खूप जास्त चांगली कामगिरी करतो, त्या कंपॅरिझनमध्ये दुसरा संघ ती कामगिरी दाखवत नाही, त्यामुळे ह्या मॅचेस वन साइडेड होतात. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, पण 2 धावा सुंदर पद्धतीने इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 21. आता 10 धावांची गरज आणि 12 चेंडू शेष आहेत. स्पर्धेचा हा पहिला दिवस. दरम्यान अशोकजी काटे यांचं या ठिकाणी आगमन झालेले. अशोकजी काटे याचकडून शुभेच्छा आल्या श्री संघाला. प्रेमनाथ अलिमकर यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जे खतर यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघतायत वन आय वर्ल्ड वाईट या चॅनलवरती, चॅनल सबस्क्राईब नसेल केला, अशोक दादा असे कोणीही असतील जे बघत असेल त्यांना आम्ही सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या तरुणांना मोटिवेशन द्या, त्यांना त्यांची प्रगती होण्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. असे कित्येक चॅनल आपण सबस्क्राईब करत असतो जिथे आपल्याला काही रील्स बघायला मिळत आहेत. मग एखादं चॅनल असं जे तुम्हाला क्रिकेट दाखवत असेल, क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करत असेल, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे.
वेगवान चेंडू सचिन आलिमकर बॉलिंग मार्कवर इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्य काय असतं सचिन आलिमकरने सातत्याने दाखवलेले आहे. मग ते बॅटिंगच्या माध्यमातून असू दे किंवा बॉलिंगच्या माध्यमातून आजही तुम्ही त्यांची गती बघा. रेग्युलर संघातील कुठल्याही गोलंदाजाला लाजवेल अशी ही गती तुम्हाला बघायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 ओलांडल्यानंतर फिटनेस राखणं. भरपूर गोष्टीचं पालन तुम्हाला करावं लागतं. खाण्यापिण्याचे नियमही तुम्हाला पाळावे लागतात. हा चेंडू वेगवान अपील करतात अंपायर सांगतात हाईट फॅक्टर आहे अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी लेग बायच्या रूपाने धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 वरती. 9 धावांची गरज आहे. आता 10 चेंडू शिल्लक आहे. 31 धावांचं टार्गेट असं वाटलं की लवकर चेस होईल पण गोलंदाजी चांगली होते. थोडासा संघर्ष करावा लागतोय पण हरकत नाही आहे. नीलच्या टीमला माहिती आहे कशी मॅच जिंकायची आहे ते महत्त्वाचं आहे. ती मग शेवटच्या बॉलवरती जिंकू दे 2 ओव्हरमध्ये जिंकू दे किंवा 3 ओव्हरमध्ये आपल्याला फायनलमध्ये पोचायचं आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. फिल्डर आहे डीपमध्ये. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आपण बघतो ती म्हणजे 23-8 धावांची आता गरज आहे विजयासाठी. 9 चेंडू शेष आहेत. बॉलिंग मार्कवर तयार सचिन स्ट्राईकला लेफ्ट हँडेड अभिजित. सचिन टू अभिजित ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ वरनं फिल्डर फार वेगाने त्या ठिकाणी आलेले आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण रनिंग बिटवीन द विकेट बघा आणि या दरम्यान अपील केलंय. निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. तिसरे पंच आता निर्णय देतील. बघूया आपण चेक करूया. 1 eye word वाईट लाईव्ह वरती ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे आणि त्यावरती आपण आता ॲक्शन रिप्लेमध्ये चेक करू. बघूया डायरेक्ट हिटचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता पण काय जबरदस्त कलेक्शन झालं. दुसऱ्या बाजूने देवानंतर पोहोचलाच होता पण अभिजितला पोहोचायला थोडासा बघूया उशीर झालाय का. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. हातावर लागून स्टंप वरती बॉल लागलेला हाताला लागून असं इथे दिसतंय असं सांगतायत ते. संपन्न झाली भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण बघितली. श्री गणेश्वर चषक या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेला आहे. दोन्ही गावं एकमेकांच्या शेजारी शेजारी आहेत. दोघांमध्ये खरं तर घनिष्ठ संबंध आहे. या खेळाच्या निमित्ताने अनेक जण सातत्याने एकमेकांशी भेटतात. एकमेकांच्या विरोधात खेळता खेळता एकमेकांचे मित्रही बनतात आणि मैत्री निरंतरपणे वर्षानुवर्ष टिकून आहे. त्याचं कारण आहे हे क्रिकेट. न्यू बॅटर मैदानावरती किशोर पाटील आलेले आहेत. किशोर पोर्जीचा आपण उल्लेख करत होतो पण मैदानावरती निळजेचे किशोर पाटील दाखल झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 24. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. ओहो 7 हव्यात तेथून 6 मायनस करा. आता केवळ 1 राहिली आहे. स्कोर लेवल झालाय विजयासाठी 1 धावेची गरज.
ताकद झोकून दिली. किशोर पोहोचीने सांगितलं की काय सिंगल डबल्स खेळतायत, मॅच अशी फिनिश करायची, का दबाव वाढवायचा. का तर ही प्रत्येकाचा टेम्परामेंट असतो, प्रत्येकाची स्वाभाविक मनोवृत्ती असते. देवानंदकडेही मोठे पटके खेळण्याची क्षमता जरूर आहे, पण त्यांना वाटलं की आपण कुठलाही धोका का पत्करायचा, रिस्क का घ्यायची. पण किशोरने इथे बघितलं की थोडासा दबाव वाढू शकतो. त्याने आल्यानंतर जी काय ताकद होती ती झोकून दिली आपल्या फटक्यामध्ये. बॉल द्या, बॉल द्या, आता एकच रन पाहिजे, द्या, सगळे बॉक्स देऊन टाका, द्या, एक बॉल फेका लवकर यार. तुम्हाला पण नावळीला जायला जवळजवळ 3 तास लागतील, इथून प्रवास लांबचा आहे आणि खेळपट्टीची डागडुजी करावी लागेल, सारवावं लागेल. वेळ आहे आपल्याकडे तर, कारण आता जर सारवली व्यवस्थित केली तर मग संध्याकाळपर्यंत सुकून जाईल. हो, डॉट बॉल, अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. बहुतेक शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेलेली आहे. एका धावेची गरज आहे, कंपल्सरी हव्यात. एक धाव डिपेंड होईल का. क्रिकेटच्या इतिहासात झालेले आहेत बऱ्याचदा हे कारनामे झालेले आहेत, पण सोपं नाही या मॅचमध्ये होईल की नाही माहिती नाही आपल्याला. शेवटी कुठलंही प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये करणं मूर्खपणा ठरतं. हा खेळ कधी काय घडेल या खेळामध्ये सांगणं फार कठीण असतं. 6 बॉल 1ची गरज आहे. त्या षटकाराने या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक झालेले. सामना पूर्णपणे हातामध्ये निळजेच्या. तर फिल्डिंग क्लोज या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत आनंद म्हात्रे. 6 बॉल 1. देवानंद स्ट्रायकिंग एंडला सामना करतील. आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी जिंकलेला जय हनुमान क्रिकेट संघ निळजे 40+ भावी नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये झालेला आहे दाखल. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया आणि शुभेच्छा देऊया त्यांना फायनलसाठी. जबरदस्त कामगिरी